कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वीचे जे स्कॉलरशिपचे पुस्तक आहे, जे खूप विद्यार्थी आणि शिक्षक हे वाट पाहत होते, तर ते पुस्तक आज आलेलं आहे आणि त्या पुस्तकाचे सराव संच आपण चालू करणार आहोत. तर बघा, हे अशा पद्धतीचे पुस्तक आहे. ठीक आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. हे पुस्तक खूप सोप्या पद्धतीत दिलेलं आहे. खूप छान मांडणी आहे पुस्तकामध्ये. प्रश्न विश्लेषण एकदम चांगलं आहे. म्हणजे स्कॉलरशिपसाठी बेस्ट पुस्तक तुम्ही म्हणू शकता. तर ह्या पुस्तकाचं पूर्ण विश्लेषण आणि आपण प्रश्न पण घेऊन येत आहोत त्याच्यावरचे. ठीक आहे. स्वाध्याय 1, 1.1, 1.2 म्हणजे पूर्ण आता नवीन सिलेबसनुसार इथून पुढचे लेक्चर चालू होतील. तर इयत्ता 7वी स्कॉलरशिप संख्याज्ञान त्यातील उपघटक संख्यांचे प्रकार आज आपण घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की 7वी स्कॉलरशिपची आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच चालू आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच चालू आहेत. जे विद्यार्थी ऑफलाईनला येऊ शकणार नाहीत त्यांना ऑनलाईन बॅच असेल त्यांनी 8788 72 92 86 या नंबरवरती कॉल करावा आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करावे. त्यामध्ये तुम्हाला गणित, इंग्लिश, मराठी, बुद्धिमत्ता हे चारही विषय एकदम सोप्या पद्धतीने शिकवले जातात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की इथून पुढे जे काय आपले व्हिडिओ येणार आहेत, हा पहिला व्हिडिओ आला आपला कशाचा आहे? संख्याज्ञानचा. तर इथून पुढचे जे काही व्हिडिओ असणार आहेत म्हणजे स्वाध्याय 1.1, 1.2 याच्यावरती अशा पद्धतीने बनवले ते एक पेजवर एक प्रश्न, हा 1.1 त्यानंतर 1.2 हे सगळे व्हिडिओ आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाने आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याच नावाने आपलं एक ऍप्लिकेशन पण आहे. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट नावाने काय आहे आपलं ऍप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरला आहे ते. तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन सर्च केलं की आपलं युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे नाव सर्च केलं की तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन मिळून जाईल. त्या ऍप्लिकेशन मध्ये फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व घटक बघायला मिळतील. एक एक घटक जो आहे तो फक्त 99 रुपयाला आहे. म्हणजे पहिला घटक जो आहे संख्याज्ञान, तर संख्याज्ञान मध्ये किती चॅप्टर आहेत? 4 चॅप्टर. आणि किती स्वाध्याय आहेत? तर ते सगळे स्वाध्यायाचं विश्लेषण परत त्याच्यावर आम्ही बनवलेले क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण म्हणजे एक इथं इथं जर आपण सॉल्व्ह करतोय तर इथं 10, 12 आणि 27 असे मिळून आपण किती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय? जवळपास आपण 37 49 ते 50 प्रश्न सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. तर असेच अजून 50 प्रश्न एका एका टॉपिकवर आपण बनवले आहेत की जे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. तुम्ही ते सॉल्व्ह करा. तुमचा 100% स्कॉलरशिप मध्ये रिझल्ट वाढणार आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीची बॅच आपण लॉन्च करत आहोत ऑनलाईन. दुसरी गोष्ट मित्रांनो की ऑनलाईन अजून एक बॅच चालू होत आहे आपली. पण ती स्कॉलरशिपसाठी असणार आहे, 8वी स्कॉलरशिपसाठी असणार आहे. ठीक आहे. तर ती रिव्हिजन बॅच आपली चालू होते. रिव्हिजन बॅच पण आपली नेक्स्ट मंथ चालू होते जानेवारी पासून. ठीक आहे. तर ते पण आपण त्याचं अनाउन्समेंट करूयाच. पण आता चालू करूया आपण संख्याज्ञान उपघटक 1. तर ह्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचे बघा. मागील लेक्चर मध्ये हे सगळे घटक आपण शिकवलेत. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या व रोमन संख्या हा प्रत्येक घटक शिकवलेला आहे. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक घटकावर जे आपण सगळे समसंख्या, विषम संख्या हे सगळं घेऊन त्यानंतर आता आपण बघूया पुढे. बघा हे मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्येमध्ये जी मागचं तर आपल्याला माहिती, पण मूळ संख्येत नवीन काय दिलंय आपल्याला ते पाहूया. बघा, ज्या संख्येचे 1 व 30 संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आणि 1 ते 10च्या गटामध्ये 4 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज दिली 17. तर हे खूप महत्वाचं दिलंय. हे आपल्यासाठी खूप म्हणजे महत्वाचं आहे. ठीक आहे.
आता हा टेबल बघून घ्या, लिहून घ्या हा टेबल. तुमच्याकडे अजून पुस्तक आलेलं नसेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि टेबल मात्र लिहून घ्या. आता 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या त्यांची बेरीज किती आहे? 1060. तर ही बेरजेवर पण प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे त्यांनी ह्या वेळेस हे पुस्तकामध्ये ऍडिशन केलेलं आहे. आता मूळ संख्यांची वैशिष्ट्ये: 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. ठीक आहे, सर्वांना माहिती की 2 ही सर्वात लहान कशी आहे? सममूळ संख्या. आणि 3 काय आहे? विषम मूळ संख्या आहे. 101 ही 3 अंकी सर्वात लहान. महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जातो. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर ती आहे 101. आणि 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 997. 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत की त्यांतील अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या मूळ संख्याच असते. तर ह्या 9 संख्या लक्षातच ठेवायच्या. याच्यावर प्रश्न येतो. प्लस या ज्या मूळ संख्या आहेत 9, त्यांची पण बेरीज एकदा लक्षात ठेवा, कारण ह्या बेरजेवर पण प्रश्न विचारतात. तर त्यांची बेरीज जर लक्षात ठेवली तुम्ही तर तुमचा एक प्रश्न 2 मार्काचा तो म्हणजे लगेच होईल. तर त्याच्यासाठी ह्या किती किती आहेत बघा ह्या संख्या. तर यांची बेरीज किती येते? 429 येते. तुम्ही बेरीज करू शकताय ऑन दी स्पॉट, पण ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला सोपं जाईल. 429 बेरीज आहे यांची. पुढे बघू, 101 ते 200 यामध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 21. आता आपण अजून एकदा वरचं बघूया की 9 ज्या मूळ संख्या आहेत त्यांची अदलाबदल केली तर त्या कशा येतात. तर हे लक्षात द्या, 1 ची आणि 1 ची अदलाबदल केली तर 11च मिळेल. 11 बद्दल तर काय वाद नाही, पण 13च्या उलट केलं तर 31 मिळेल. 17च्या उलट केलं तर 71 मिळेल. 37च्या उलट केलं तर 73 मिळेल. 79च्या उलट केलं तर 97 मिळेल. ठीक आहे, अशा टाईपचा पण प्रश्न आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. 27 बद्दल आपण जो पहिला लेक्चर बनवलाय त्यामध्ये हे सगळे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता पुढे बघा, मूळ संख्या 101 ते 200 मध्ये 21 मूळ संख्या आहेत. आता 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25 आहेत. आणि 101 ते 200 मध्ये किती आहेत? 21 आहेत. तर याच्यावर हे प्रश्न बनू शकतो की 1 ते 100 मध्ये जास्त मूळ संख्या आहेत का 101 ते 200 मध्ये जास्त मूळ संख्या आहेत? आणि दुसरा की कितीने जास्त आहेत? कोणत्या संख्याच्या वर्गा इतके आहेत? अशा पद्धतीने काही प्रश्न बनवू शकतो. आता पुढे बघा, 101, 103, 107, 109 या पहिल्या 4 ही ज्या विषम संख्या आहेत त्या सगळ्या कशा आहेत? तर त्या मूळ संख्या आहेत. तिथं फक्त 105 वाला विषम अंक नाही येणार. ठीक आहे, आणि शेवटी बघा, शेवटी पण तसाच गट येतोय 191, 193, 197, 199. म्हणजे हे लक्षात राहायला सोपं जाईल. आता पुढे बघा, संयुक्त संख्या माहिती आहे आपल्याला. संयुक्त संख्या माहिती आहे, हे सगळं झालेलं आहे, आपण शिकवलेलं आहे. जोडमूळ संख्या माहिती, सहमूळ संख्या माहिती. तिथं त्यांनी बेरीज कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने शिकवलंय बघा. की आपल्याला ह्यांनी टेबलच दिलाय. आता 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज किती असते? 55. त्याच्यातील समसंख्यांची बेरीज असते 30. विषम संख्यांची बेरीज असते 25. म्हणजे कोणत्याही दशकातील त्यांच्यातील फरक कितीचा असतोय? समसंख्यात आणि विषम संख्यात हा 5चा फरक असतोय. मग आपण घेतलं 51 ते 60 ह्या दशकामध्ये, त्याच्यात पण कितीच फरक येणार आहे? 5चाच फरक येणार आहे. आणि त्याची बेरीज जर करायची झालं तर बघा, हे 55 बेरीज आहे 1 ते 10 पर्यंतची, तर ती बेरीज 1 ते 55 असणारच आहे बघा. तिथं त्यांनी काय केलंय की फोड केली. 51 ची फोड कशी केली? 50 अधिक 1. 52 ची फोड कशी केली? 50 अधिक 2. अशी फोड केली. मग 50 किती वेळा आलं? 10 वेळा. त्याच्यासाठी आलं 500. आणि 1 ते 10 ची बेरीज आपल्याला माहिती 55. तिथंच घेतले आणि 500 आणि 55 ची बेरीज झाली 555. तर 51 ते 60 ची आपण बघितलं समसंख्यांची किती येईल? 250 अधिक 30 येईल. आणि विषम संख्यांची किती येईल? 250 अधिक 25. तर हे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. त्याच्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला पण आहे.
तो फॉर्म्युला सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा इथं जे दिसत आहेत फॉर्म्युले ते हा 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 हे 3 फॉर्म्युले लिहून घ्यावे. हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. ह्या 3 फॉर्म्युलेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे तिन्ही फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. हे लिहून घ्या. आता पहिला फॉर्म्युला बघा की 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी असणार? n कंसात n अधिक 1 छेद 2. एकदम सोपं आहे. क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज कशी असेल? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेद 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या. क्रमवार सर्व विषम संख्यांची बेरीज कशी असेल? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या. तसंच इथं 1 ते n पर्यंतची बेरीज काय आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या. एवढं सोपं आहे ते. आणि त्यानंतर हा टेबल महत्वाचा आहे बघा विद्यार्थ्यांनो, की ह्या टेबलचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा तुमच्याकडे असू द्या, कारण की याच्यामध्ये बेरजा दिलेत की जे आपल्याला खूप कामी येणार आहेत. ठीक आहे. तर ही बेरीज काढणं खूप सोपं आहे. फक्त आपल्याला मूळ संख्यांची बेरीज लक्षात ठेवावं लागतील. मूळ संख्यांची बेरीज कोणत्या गटात सगळ्यात जास्त आहे? तर इथं दिसते 223. कोणता गट आहे तो? 7180. ह्या गटात मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे. आता पुढे बघूया आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्हे. हे पण शिकवलेलं आहे. मागील लेक्चर पहिला लेक्चर ह्याच्यावर जो आला आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करा, ह्या गोष्टी नसतील तर हे बघा, पुस्तक आले नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्रिकोणी संख्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवले, ते व्हिडिओ आपण शेअर पण केलेले आहेत. मग आता आपण पुढे जाऊया. आपण घेऊया प्रश्न. आता ह्या लेक्चर मध्ये आपण नमुना प्रश्न घेतोय. नमुना प्रश्न झाले की इथून पुढचे जे काही प्रश्न असतील एक्झरसाइजचे, स्वाध्यायाचे, तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर असतील. आणि ज्यांना ऑनलाईन बॅच लावायचे तर त्यांनी मग अशी दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ऑनलाईन बॅच लावा. ठीक आहे. आता प्रश्न बघूया. एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जाईल? आता एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7 आहेत. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती बनेल? 7, 5, 3, 2. आणि लहानात लहान 2, 3, 5, 7. यांची वजाबाकी करा. बघा किती येईल? 12तून 7 गेले 5, 2तून 5 जात नाही, हातचा घेऊया. 12तून 5 गेलं 7, 4तून 3 गेलं 1, 7तून 2 गेलं 5. 5175 आलं. आता जे 5175 आहे त्याला 5 ने तर 100% भाग जाईल. आता 9 ने भाग जातोय का बघा. ह्यांची बेरीज करा. 5 अधिक 1 6, 6 अधिक 7 13, 13 अधिक 5 18. ह्या 18ला 9 ने भाग जातो. म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. ज्या संख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने पण भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला 4 नेच भाग जाणार नाही. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. इथं जाणार नाही हे विचारले, हे लक्षात घ्या. आता वाटल्यास 7ची कसोटी बघा. 5चे दुप्पट 10, ह्याच्यातून वजा करा. किती आलं? 507. 7चे दुप्पट 14, किती? 36. 36ला भाग जातो का? 36ला 7 ने भाग जात नाही. म्हणून ह्या संख्येला 7 ने भाग जात नाही. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 2. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ती आहे 997. व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे? 11. यांच्या बेरजेत यांची बेरीज करून घेऊया. किती आली? 1008. यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? आता 32चा वर्ग किती असतोय? 32 आणि 32चा गुणाकार जर केला तर त्यांचा वर्ग येतो 1024. यांच्यामध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल आपल्याला 1024 येण्यासाठी? 16. 16 कोणाचा वर्ग आहे? तर 16 आहे 4चा वर्ग. म्हणजे 1008 मध्ये 4चा वर्ग जर आपण मिळवला तर आपल्याला 1024 मिळेल, जो की 32चा वर्ग आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3.
पुढील प्रश्न बघूया. क्रमशः 11 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? खूप सोपं आहे. 11 ते 20 पर्यंतची बेरीज किती असणार आहे? 155. आणि 21 ते 30 पर्यंतची 255. किती आलं उत्तर? 5 आणि 5 10, 410. डायरेक्ट उत्तर आलं. बरं, तुम्हाला जर इथं आदली मधली संख्या दिली तर मग कसं शोधायचं? खूप सोपं आहे. काय करायचं की फॉर्म्युलाच आहे आपला, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये काय येईल? एकूण संख्या. गुणाकारामध्ये येईल एकूण संख्या. मग बघा, पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या आहे 11, शेवटची संख्या आहे 30, भागाकारामध्ये 2, एकूण किती संख्या आहेत? 20. 11 ते 30 मध्ये किती संख्या असतात? तर त्या असतात 20. यांची बेरीज करा. 11 आणि 30 ची 41, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 20. 2 ने 20 ला भाग जाईल, आलं 10. 41 आणि 10 चा गुणाकार येईल, तो किती असेल? 410. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. x ही विषम संख्या आहे. इथं ही पाहिजे. x ही विषम संख्या आहे, तर पुढील पैकी कोणती समसंख्या असेल? तर x ला कोणतीही एक विषम संख्या माना. तर विषम संख्येला जर 2 ने गुणले तर ती कशी संख्या बनते? समसंख्या बनते. आणि त्या समसंख्येत जर समसंख्या मिसळली तर उत्तर काय येतं? समसंख्या येतं. आता हे जर कळलं नसेल तर तुम्हाला सोपी पद्धत सांगतो की x ला कोणतीही तुमची एक आवडती विषम संख्या माना. तर मी मानतोय 5. 5 ही एक विषम संख्या आहे. तर 5 ची दुप्पट किती झाली? 10. इथं प्रत्येक ठिकाणी आपण 10 लिहून घेऊया. आता 10 मध्ये 1 मिसळलं, किती आलं? 11. विषम संख्या आली. 10 मधून 1 वजा केलं, 9 आलं, विषम संख्या आली. ह्या 10 मध्ये 4 मिसळलं, किती आलं? 14. 14 ही समसंख्या आली. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आणि 10 मधून 3 गेलं तर उत्तर येतं 7. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये पण कशी आली? विषम संख्या आली. आता पुढील प्रश्न बघा. समूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 2 समूळ संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते. तर हे चुकीचं आहे. तर पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण की आपण बघितलं की दोन्ही संख्या विषम असू शकतात. 3 आणि 5 ह्या दोन संख्या कशात? समूळ संख्यात. तर दोन्ही संख्या कशा असू शकतात? विषम असू शकतात. त्याच्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढील तिन्ही विधानं सत्य आहेत. तुम्ही ही विधानं वाचा आणि ही तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या, कारण की समूळ संख्यावर हे 3 विधानं पेपरला येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 6. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांच्या अदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर आपण बघितले की किती बेरीज आहे त्यांची? 429. ती 600 पेक्षा कमीच आहे. 600 पेक्षा कितीने कमी आहे? बघा, 171 ने कमी आहे. म्हणजे उत्तर काय येईल? 171 ने कमी. पर्याय क्रमांक 6 चं उत्तर काय येणार आहे? प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. 7. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण 5 क्रमवार समसंख्या लिहित असतो तर जी मधली संख्या असते तीच काय असते? सरासरी असते. मग मधली संख्या जर सरासरी आहे तर पुढच्या दोन संख्या काय येतील? 14 आणि 16. आणि मागच्या काय संख्या येतील? 10 आणि 8. तर हे फक्त क्रमवार संख्यांसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तर ती कशा विषम मध्ये पाहिजे? विषम संख्यांमध्ये पाहिजे. 5, 7, 3 अशामध्ये असेल तर मधली संख्या काय असते? सरासरी असते. मग तर सर्वात लहान समसंख्या काय आहे? 8. सर्वात मोठ्या समसंख्येच्या सर्वात मोठी समसंख्या काय येईल? 16. 16च्या किती पट आहे? तर 1/2 पट म्हणजे निमपट आहे. काय आहे? निमपट आहे. कधी पण बघा की
जी लहान संख्या आहे ती मोठ्या संख्येच्या दुप्पट तर असू शकत नाही, चौपट पण असू शकत नाही. म्हणजे इथं आपला पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्ही काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणत्या, सॉरी 8 बघायचा होता ना, 8 बघूया. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? तर बघा 24, 24 काय असतं, 20 अधिक 4. 20 कसं येईल, एक्स एक्स. 4 कसं येईल, आय व्ही. एक्स एक्स आय व्ही, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर हे येईल? आता यांची बेरीज काय, येलची किंमत आहे 50, 2x म्हणजे 20 आणि हे किती आहे, 5 अधिक 3 8, म्हणजे 78 बेरीज कशाची आहे ते बघायचंय. मग बघा हे किती आले, एक्सेल, एक्सेल असतं 40, हे 10 आणि 18, ठीक आहे. 58 येत नाही. हे किती आलं, एक्सेल परत आलं 40, 40 आणि 30 70, हे किती आलं 40, नाही एल एक्स आहे, एल एक्स सॉरी 60 आहे, 60 आणि 8 68, एल एक्स एक्स म्हणजे 70 आहे, 70 अधिक 8 78, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी दिलेल्या संख्या गटात न बसणारी संख्या कोणती? आता जर मी संख्या गट बघितला 6 14 15 21, तर हा संख्या गट मला दिसतोय की त्रिकोणी संख्यांचा. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठच पाहिजेत. मग पहिली त्रिकोणी संख्या आहे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91, ह्या त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठ पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये 6 त्रिकोणी संख्या आहे, 15 आहे, 21 आहे, नाही कोणती, ते आहे 14, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि याच्या पुढील हा जो स्वाध्याय आहे तो आपला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून पुढे सगळे काय स्वाध्याय आहेत ते आपण ह्या मंथ एंड पर्यंत सगळे स्वाध्याय आपण ते आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड करत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.